हा व्हिडिओ विशेषतः स्कूल व्हॅनसाठी फायर डिटेक्शन आणि अलार्म सिस्टम किंवा FDAS ची स्टेप बाय स्टेप इन्स्टॉलेशन कशी करावी हे दाखवतो। FDAS वाहनाच्या इंजिन कंपार्टमेंटमध्ये आगीची लवकर ओळख देते आणि व्हिज्युअल आणि ऑडिओ सिग्नलद्वारे ड्रायव्हर आणि प्रवाशांना अलर्ट करते। चला इन्स्टॉलेशन प्रक्रिया सुरू करूया। इन्स्टॉलेशनसाठी आवश्यक घटक म्हणजे कंट्रोल पॅनल, रेषीय उष्णता संवेदन केबल असेंब्ली, वायरिंग हार्नेस, फुटर, क्लॅम्प आणि रबर प्रोटेक्शन स्लीव्हज। पहिली पायरी, डिटेक्शन केबल असेंब्ली तयार करणे। डिटेक्शन केबल रबर प्रोटेक्शन स्लीव्हमध्ये घाला। एकदा घातल्यानंतर 8 मिमी क्लॅम्प वापरून असेंब्ली झाकून सुरक्षित करा। हे कंपन आणि तीक्ष्ण कडांपासून सेन्सिंग केबलला भौतिक संरक्षण प्रदान करते। दुसरी पायरी, दाखवल्याप्रमाणे 2 सेल्फ टॅपिंग स्क्रूसह कंट्रोल पॅनल माउंट करा। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कंट्रोल पॅनलला आधार देण्यासाठी मागील बाजूस दिलेला एल क्लॅम्प देखील जोडा। त्यानंतर व्यवस्थित दिसण्यासाठी वायर मागील ग्रिलमधून पास करा। तिसरी पायरी, इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणे विद्यमान ग्रोमेटमधून वायरिंग हार्नेस पास करा। सेन्सिंग केबलला मर्यादित करण्यासाठी आम्ही रबर प्रोटेक्शनसह 8 मिमी पी क्लॅम्प वापरतो। पी क्लॅम्प कुठे दुरुस्त करायचा आणि झिप टाय कुठे वापरायचे याबद्दल व्हिडिओ पहा। सर्व क्लॅम्प पोझिशन्स एक्झॉस्ट मॅनिफोल्ड, टर्बोचार्जर आणि इतर कोणत्याही उच्च तापमान घटकांपासून दूर आहेत याची खात्री करा। हे डिटेक्शन केबलला उष्णतेचे नुकसान टाळते। चौथी पायरी, वाहनाच्या ग्रोमीटमधून वायरिंग हार्नेस राउटिंग। हूटर इन्स्टॉलेशनसाठी छताला सेन्सिंग केबल कनेक्शनसाठी वायरिंग हार्नेस इंजिन बेकडे आणि कंट्रोल पॅनलसाठी डॅशबोर्डकडे राऊट करा। हार्नेस झिप टाय किंवा क्लिपने योग्यरित्या बांधलेला आहे आणि तीक्ष्ण आणि गरम पृष्ठभागांपासून दूर ठेवला आहे याची खात्री करा। पाचवी पायरी, शेवटी नियंत्रण पॅनलवरील रिसेट बटन दाबा। हे सर्व सिस्टम सिग्नल रिसेट करते आणि सर्व घटक योग्यरित्या जोडलेले आहेत याची पुष्टी करते। स्थापना आता पूर्ण झाली आहे। शालेय वाहतुकीच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक आग शोध आणि चेतावणी देण्यासाठी FDAS सिस्टम तयार आहे।